नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 4 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात हसन मुश्रीफ यांच्यासारखा नेता कलियुगात शोधूनही सापडणार नाही. नूलच्या सुरगेश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजींचे गौरवोद्गार. गिजवणे येथे झाला विठ्ठल मंदिराचा कळसरोहण सोहळा उत्साहात. राजर्षी शाहू महाराजांना अपेक्षित शाश्वत विकासासाठी साथ द्या. भाजप नेते आणि शाहू ग्रुपच्या समरजित सिंह घाडगे यांचे आवाहन. बहिरेवाडी व उत्तूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण. चंदगड तालुक्यातील दौलत अथर्वमधील जखमी कामगाराचा मृत्यू. नुकसान भरपाईसाठी कुटुंबियांचा दौलत अथर्व समोर आक्रोश. प्रशासनाने 22.5 लाख रुपये देण्याचे कबूल केल्यानंतर मृतदेहावर अंत्यविधी. हलकर्णी परिसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला मिळाला 100% प्रतिसाद. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, बसस्थानक, शाळा अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आलं आयोजन. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी निलिमा धबाले यांनी केलं काटेकोर नियोजन. उद्योग व्यवसाय व सहकार क्षेत्राच्या विकासात कॉस्ट अकाउंटिंगचे ज्ञान गरजेचे. करिअर काउन्सिलचे अर्थतज्ञ सोहम कवडे यांचे प्रतिपादन. चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात कॉस्ट अकाउंटिंग बाबत झाली कार्यशाळा. दिनकरराव शिंदे काळू मास्तरची विजयी सलामी. TCG युनायटेड बेबी फुटबॉल लीगला झाली सुरुवात. सर्वोदया छत्रपती शिवाजी विद्यालयाचीही विजयी घोडदौड. हलकर्णी नेत्र तपासणी शिबिरात 270 रुग्णांची मोफत तपासणी. गौरीगंगा ट्रस्ट हलकर्णी व बेळगाव नेत्रनिदान आणि लेझर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 57 रुग्णांवर होणार बेळगाव येथे शस्त्रक्रिया.